आपण इतरांच्या चुका पटकन पाहतो, पण स्वतःच्या चुकांकडे आपलं कायम दुर्लक्ष होतं. तुम्हीच विचार करा ना, जेव्हा दोन लोकांमध्ये वाद होतात, भांडणे होतात, तेव्हा प्रत्येक व्यक्तीला समोरचा आपल्याशी किती वाईट वागला, हे अगदी तारखेनुसार आणि क्रमाने आठवत असतं. पण त्या वादामध्ये किंवा या वाद सुरू होण्यासाठी आपली काय चूक होती? आपण काही वाईट बोललो होतो का? आपल्याकडून काही चुकलं होतं का? हे मात्र प्रत्येकजण सोयीस्करपणे विसरून जातो. बऱ्याचदा आपलं वागणं, खरं म्हणजे वाईट वागणं, हे समोरच्याने केलेल्या त्रासाला एक प्रतिक्रिया असते. आपण खूप काळ सहन करतो आणि ज्यावेळेस डोक्यावरून पाणी जातं म्हणजे आपला संयम संपतो, तेव्हा आपण मात्र रागात काहीतरी बोलतो किंवा वेगळी काहीतरी प्रतिक्रिया करतो. पण समोरच्याला फक्त तुमची ती शेवटची प्रतिक्रिया आठवते. त्यांनी दिलेल्या त्रासाचा त्यांना मात्र विसर पडतो. त्या नात्यामध्ये जर आपण भावनिकदृष्ट्या असू तर आपल्याला म्हणजे प्रत्येकाला स्वतःची चूक समजते सुद्धा. पण जर नात्यामध्ये फक्त मीपणा असेल, तर मात्र समोरच्याचे दोष आणि दोषच दिसतात. हे उदाहरण खूप सोपं आहे, समजून घ्या. जर आपल्याला एखादी मुंगीने चावा घेतला, मच्छर चावला, तर आपण ती गोष्ट लक्षात ठेवतो आणि म्हणतो मुंगी चावली किंवा मच्छर चावला. पण आपण चालताना किती मुंग्या आपल्या पायाखाली चिरडून गेल्या किंवा बसलेला असताना आपल्यामुळे किती मच्छर मेले, याकडे आपलं लक्षही जात नाही. अर्थ काय तर दुसऱ्याने केलेला छोटासा वारही आपल्याला खूप मोठा वाटतो, पण आपण दुसऱ्याला दिलेला मोठा त्रास आपल्याला काहीच नाही असं वाटत राहतं. थोडक्यात सांगायचं काय आहे, माणूस स्वतःला नेहमी बळी समजत असतो, म्हणजे व्हिक्टीम कार्ड प्ले करत असतो, व्हिक्टीम समजत असतो. याच्यावरती सोल्युशन काय आहे, तर समोरच्याने काय केलं हे पाहण्यापेक्षा माझ्यामुळे कोणाला त्रास तर झाला नाही ना, असा विचार जर प्रत्येकजण करू लागलं ना राव, तर वादही होणार नाहीत. प्रत्येक नात्यामधील तणावही कमी होऊ शकतात.